गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि संध्याकाळी खूप मुसळधार असा पाऊस पडतोय. तर चला मस्त असा कांदा भजीचा बेत करूया आज. तर मी इथे किचनमध्ये आलेले आहे. मला ना इथे गावाला हे जे किचन आहे, हे किचन मला खूप आवडतं. कारण हे किचन ना खूप मोठं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण असं एच टाईप हा पूर्ण असा किचन आहे आणि बऱ्यापैकी याचा ओटा हा मोठा आहे आणि किचन हा अवाढव्य असा मोठा आहे. त्याच्यामुळे ना गावाला आल्यानंतर ना मला हे किचन खूप आवडतं. तर बाहेर असा मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा मुसळधार पावसामध्ये जर आपण गरमागरम कांदा भजी केली तर नाही का, खूपच छान. आणि कांदा भजीची आठवण आपल्याला कधी येते माहिती आहे का? जेव्हा मुसळधार पाऊस पडतो ना, तेव्हाच आपल्या कांदा भजीची आठवण येते. तर मी ठरवलं की चला आपण कांदा भजी करताना किंवा कांदे कापताना आपण गरम गरम छान मस्त असा ब्लॅक टी पिऊया. तर इथे मी आलं टाकून असा कोरा चहा केलेला आहे. आता मराठीमधून कोरा चहा बोलतात, इंग्लिशमधून ब्लॅक टी बोलतात. तर इथे मी आलं टाकून छान मस्त असं ब्लॅक टी केलेलं आहे. आता आपल्याला कांदे तर कापून घ्यायचे आहेत, पण कांदे कापता कापता छान मस्त मी चहासुद्धा पिणार आहे. आणि अशा भर पावसामध्ये जो गरम गरम चहा पिण्याची सुद्धा मजा वेगळीच असते नाही का. तर इथे मी 6 कांदे घेतलेले आहेत. आता हे जे कांदे आहेत, तर आपल्या या कांद्याची सालं काढून हे जे कांदे आहेत ना, हे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. आणि इथे ना एक गंमतच झाली माहिती आहे का. गंमत म्हणजे अशी की संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. ज्ञानेश आणि चिंतन दोघांनाही ना खूप भूक लागली होती आणि त्या दोघांनाही खूप भूक लागली होती आणि ते म्हणजे ते आले सांगायला की आम्हाला दोघांनाही भूक लागलेली आहे. आणि ते म्हणजे चकली, चिवडा, करंजी हे सगळं खाणारच होते किंवा डब्यामध्ये असं बराचसा असा खाऊ होता, म्हणजे वेपर्स वगैरे होते. तर ते वेपर्स वगैरे खाणारच होते. तितक्यात मी त्यांना सांगितलं की जरा थांबा, मला फक्त 15 मिनटं द्या. तुमच्यासाठी मी 15 मिनटामध्ये कांदा भजी करते. जर तुम्ही 15 मिनटं थांबणार असाल तर मी तुमच्यासाठी गरमागरम कांदा भजी करेल, चालेल का? तर चिंतन आणि ज्ञानी दोघंही हो बोलले. आणि मी घरामध्ये सुद्धा सगळ्यांना विचारलं, तर सगळेजण बोलले की हां, खूप दिवस झाले आम्हीसुद्धा कांदा भजी खाल्ली नाही आहे आणि बाहेर छान मस्त पाऊस पडतोय, तर होऊन जाऊ ते मस्त कांदा भजीचा बेत नाही का? असा विचार सगळ्यांनीच केला आणि त्यानंतर मी कांदा भजी करायला सुरुवात केली. तर तुम्ही ते बघू शकतात, मी ते अशा पद्धतीने कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आणि कांदा आपल्याला कापताना काय करायचं आहे,
कांद्याचे 2 भाग करायचे आहेत. कांद्याचे 2 भाग केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जो पुढचा जो पिवळा भाग असतो ना थोडासा वरती गोलाकार तो काढून टाकायचा आहे आणि मगच कांदा उभा चिरायचा आहे. म्हणजे कांदा असा छान मस्त असा मोकळा होतो. म्हणजे पूर्णपणे असा स्लाईस कांदा पूर्ण असा कांदा तयार होतो. म्हणजे आपल्याला तो छान मस्त असा मोकळा करायलासुद्धा लवकरात लवकर असा हा कांदा मोकळा होतो. तर अशा पद्धतीने मी हा कांदा उभा चिरलेला आहे आणि बाकीचे जे कांदे आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदा भजी करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. खूप जण कांदा भजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर कोणी कोणी पूर्ण बेसन पिठाचा वापर करतात. तर कधी-कधी कोणी म्हणजे पाऊण किलो बेसन पीठ आणि पाव किलो तांदळाचं पीठ, पाऊण किलो बेसन पीठ आणि पाव किलो तांदळाचं पीठ असंही घेतात किंवा थोडं तांदळाचं पीठ आणि बाकीचं बेसन पीठ असं सुद्धा ॲड करून कांदा भजी करून घेतात. आता फक्त हे जे आपण पीठ ॲड करतो ना, हे आपण आपल्या अंदाजाने ॲड करायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता बघा या कांदा भजीमध्ये मी काय ॲड करणार आहे. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण इथे कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा ॲड करणार आहोत. आता हे ऑप्शनल आहे कारण कांदा भजीमध्ये शक्यतो आपल्याला मिरची बघायला भेटत नाही. पण मला मिरची खूपच आवडते आणि आपण जेव्हा कांदा भजीमध्ये मिरची टाकतो ना, तेव्हा ही कांदा भजी अगदी झणझणीत अशी होते आणि चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते. म्हणून इथे मी अगदी 4 ते 5 अशा मिरच्या घेतलेल्या. आता या ज्या मिरच्या आहेत ह्या खूप कमी तिखट आहेत. अजिबात तिखट लागत नाही. ज्या पोपटी कलरच्या असतात ना मिरच्या त्या कमी तिखट असतात. तर मी त्याच मिरच्या ॲड केलेल्या आहेत. आता मिरच्या बारीक चिरून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर छान मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतल्यानंतर ही सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे कांद्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत ना, ते बेसिक मसाले आपण ॲड करणार आहोत. तर इथे कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. आता ही कोथिंबीर यामध्ये ॲड करून घेऊया. आता आपले बेसिक मसाले किंवा आपल्या जगभरातले जेवढेही मसाले आहेत, तेवढे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. तर बघा मी मसाले कुठले कुठले वापरणार आहे. तर इथे मी सर्वप्रथम मी इथे मीठ ॲड करणार आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. 1 चमचा मीठ ॲड केल्यानंतर इथे आपल्याला हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. त्यानंतर इथे मी 1 चमचा म्हणजे लाल तिखट ॲड केलेली आहे. आता हे जगभरातले मसाले ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, हाताच्या साहाय्याने हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे. या मिठामुळे काय होतं माहिती आहे का, हा जो कांदा आहे ना, या कांद्याला पाणी सुटतं आणि जे पाणी सुटतं ना, त्या पाण्यातच आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि बेसन पीठ कालवून घ्यायचं आहे. आपल्याला वरतून एक्स्ट्रा पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे. जर तुम्हाला बॅटर खूपच असं जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी आता बेसन पीठ ॲड करणार आहे. मी तुम्हाला बेसन पिठाचं किती माप वगैरे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण कसं माहिती आहे का, जसं म्हणजे बॅटर कसं कमी जास्त किंवा जाड घट्ट होतं ते हे सगळं त्यानुसार आहे. तर साधारणपणे मला 1 वाटी भरून इथे बेसन पीठ लागलेलं आहे.
तर इथे मी थोडं थोडं बेसन पीठ ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि बेसन पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं बॅटर असं पूर्ण मळून मळून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं हे जे कांदा भजी करण्यासाठी हे जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे. आता इथे काही काही जण 2 ते 3 चमचे किंवा 4 चमचे तांदळाचं पीठसुद्धा ॲड करतात. आता हे ऑप्शनल आहे, तुम्ही ॲड करू शकतात, पण इथे पूर्णपणे मी बेसन पिठाचाच वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे बेसन पीठ कांदा भजीचे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. इथे मला हे जे बॅटर आहे थोडंसं असं हलकं मला जाडसर वाटलं, म्हणून इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि इथे ज्ञानेश आणि चिंतन दोघंही किचनमध्ये येऊन मला विचारत आहेत, "मावशी झालं का? मावशी झालं का?" तर मी त्यांना सांगितलं की मला अजून 5-10 मिनटं द्या. बॅटर तर तयार झालेलं आहे. तर गरम गरम छान मस्त अशी कांदा भजी काढून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता मी गॅस ऑन केलेला आहे. आणि इथे आपल्याला कढई ठेवायची आहे. कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल छान मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही ना पाणीपुरी खाल्ली होती आणि पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना, त्या पुऱ्या आम्ही या कढईमध्ये तळल्या होत्या. तर तेच हे तेल आहे. हे तेल किटलीमध्ये न काढता कढईतच ठेवलं आणि लगेचच ज्या दिवशी पाऊस पडला ना, म्हणजे आज पाऊस पडला, लगेचच पटकन अशी आठवण झाली की अरे पाऊस पडतोय, मग होऊन जाऊ द्या की कांदा भजीचा बेत, असा पटकन विचार मनात आला. आणि लगेचच आणि पटकन मनात असंही वाटलं की अरे कढईमध्ये तेलसुद्धा आहे, मग काय हरकत आहे नाही का कांदा भजी करायला, असा मनात विचार येऊन गेला. आणि लगेचच मी घरामध्ये विचारलं आणि कांदा भजी करायला सुरुवात केली. आता इथे ही कांदा भजी आपण तेलामध्ये सोडलेली आहे. अगदी ब्राऊन होईपर्यंत आपलं हे कांदा भजी छान मस्त तेलामध्ये तळून घ्यायची आहे. कांदा भजी तेलामध्ये सोडताना गॅस बारीक करायचा आहे आणि कढईमध्ये कांदा भजी सोडली, पूर्णपणे तेलामध्ये ॲड केल्यानंतर मग गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त ही कांदा भजी अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता ही कांदा भजी तळताना आपल्याला गॅस लहान मोठा किंवा बारीक मोठा असा सुद्धा करून घ्यायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही जी कांदा भजी आहे, तर कांदा भजी मस्त अशी तळून घेतलेली आहे. मी इथे 1 वाटी भरून बेसन पीठ घेतला होता, पण इथे 2 प्लेट भरून कांदा भजी झालेली आहे. खूप फरक आहे आणि ही कांदा भजी एवढी टेस्टी झाली होती ना, तर तुम्हाला कळेलच की ही कांदा भजी टेस्टी झाली होती. पण पुढे काय झालं हे तुम्हाला काही मिनिटांमध्येच कळेल. तर इथे अशा पद्धतीने आपली कांदा भजी मस्त ब्राऊन झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. तर मी अशाच पद्धतीने जे उरलेलं बॅटर आहे, त्या उरलेल्या बॅटरपासून मी ते जे बॅटर आहे ते तेलामध्ये सोडून जे कांदा भजीचं बॅटर होतं त्यापासून कांदा भजी मी तयार करून घेतली. आता ही कांदा भजी तर मी तळते आहे, पण तळताना मलासुद्धा भूक लागली होती आणि मलाही असं झालं होतं की कधी एकदाची कांदा भजी होते आणि आम्ही सगळेजणं कांदा भजी खायला बसतो. कारण मी सुद्धा खूप दिवसातून कांदा भजी खाणार आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस तर पडून गेला, पण असं वाटलं होतं की पावसाळ्यामध्ये एकदा तरी कांदा भजी करावी, पण तसा काही वेळच भेटला नाही. तर छान मस्त खूप दिवसानंतर असा हा बेत झालेला आहे किंवा मला असा वेळ मिळालेला आहे. इथे आपली छान मस्त अशी कांदा भजी तयार झालेली आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता अगदी कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहे. आणि आणि ज्ञानेश आणि चिंतन
मी त्यांना सांगितलं होतं की मला फक्त 15 मिनटं द्या. या 15 मिनटामध्ये मी तुमच्यासाठी अगदी गरमागरम कांदा भजी तयार करते आणि फायनली फक्त 15चे 20 मिनटं झालेली आहेत. ती मी अगदी 20 मिनटामध्ये गरमागरम कांदा भजी केली आणि ज्ञानेश आणि चिंतन दोघांनाही कांदा भजी खूप आवडली आणि दोघंही खूप खुश झाले आणि मी सुद्धा ही प्लेट उचलली, हॉलमध्ये गेलो आणि कांदा भजी मध्यभागी आणि या कांदा भजीचे आम्ही सगळेजणं गोल असे गोल 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 बसलो आणि कांदा भजी खायला सुरुवात केली.